वर्धापनाच्या निमित्तानं सुकळवाडच्या मैदानावरती गेली अनेक वर्ष खुल्या आणि पंचक्रोशी मर्यादित क्रिकेट स्पर्धा होतात आणि त्या सुकळवाडवरून बिलॉंग करणारा खेळाडू देवेंद्र हिंदळेकर. सौरभ मयेकर सज्ज होतोय. 12 चेंडू 51 धावांचं लक्ष्य आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सौरभच्या बॅटमधून. चेंडू डीप विकेट सीमारेषेवर सूर्य प्रकाशचं क्षेत्ररक्षण. दरम्यानच्या काळामध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 4 धावा. आपल्याला आक्रमण करावं लागेल. पहिल्या डावामध्ये जी फलंदाजी साहिल सावंतनं केली त्याला संयमी साथ दिली होती देवेंद्र हिंदळेकरनं. अवघ्या 10 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी आपण पहिल्या डावामध्ये पाहिली साहिल सावंतची. तीच खेळी दुसऱ्या डावामध्ये करावी लागेल सौरभ मयेकरला, त्याच्या साथीला मयूरला सुद्धा. देवेंद्र खोलवर टप्पा चेंडूचा हलक्याने खेळलेला चेंडू. या चेंडूवर पाहायचा आहे. धावचीच जोरदार अपील होत आहे परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित सौरभ मयेकर. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येनं धावसंख्या होती धावपलकावर 5 धावा. 51 धावांचा पाठलाग करतोय मैदानावरती स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ. दुसऱ्या बाजूने प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा संघ खेळतोय अद्विक स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ मैदानावरती. आज खऱ्या अर्थानं प्रणित दुखंडे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असेल कारण त्यांचे मसुऱ्या गावातील संघ हे सेमीफायनल मध्ये पोहोचलेले संघ आहेत आणि त्यांचे व्यवस्थापक वसंत परब याने निश्चितच चांगला संघ बांधणी केलेली आहे. त्याच्या जोरावरती या संघानं अर्थात दुसऱ्या बाजूने कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट क्रिकेट क्लब मसुरे हा सुद्धा सेमीफायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे. सूर्यप्रकाशची गोलंदाजी देवेंद्र हिंदळेकर कडून सूर्यप्रकाशचा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेतोय आणि सौरभ मयेकर नावाचा फलंदाज हा डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती करतोय या ठिकाणी देवेंद्र हिंदळेकर. सुकळवाडचा खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे. साहिल सावंत हा सुद्धा आंबडपाल तालुका कुडाळचा खेळाडू आहे. हे सर्व प्रतिभावान खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टॅलेंट आहे. भविष्य काळामध्ये हे सुद्धा खेळाडू ISPL मध्ये खेळताना दिसतील आपल्याला. ज्या पद्धतीने देवबाग तालुका मालवणचा खेळाडू दर्शन बांदेकर यावर्षी माझी मुंबई या संघाकडून ISPLच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला, तसेच अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅलेंट अनेक खेळाडू आपल्याला पुढच्या काळामध्ये ISPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि निश्चितच अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजकांनी भरणं गरजेचं आहे. सुंदर प्रकारची गोलंदाजी देवेंद्रकडून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी देवेंद्रने काल मात्र सुरेख प्रकारची फलंदाजी केली होती. 2 चेंडू 7 धावांचं समीकरण आणि त्याच वेळी मोक्याच्या क्षणी षटकार ठोकला होता देवेंद्रनं. आपल्या संघाला सेमीफायनलचं तिकीट बुक करून दिलं होतं. आज गोलंदाजी कमालीची करतोय. सूर्यप्रकाशचा चेंडू आणि तितकाच चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवर मिळतोय चौकार. अर्थात चौकारानं सांघिक धावसंख्या पोहोचते. स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ 51 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती 1 गडी बाद 10 धावा. 1 गडी बाद 10 धावा. अजूनही 41 धावा विजयापासून दूर तो संघ मैदानावरती स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ. देवेंद्रला अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल. दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर मैदानावरती गणेश मेस्त्री सुद्धा प्रतिभावान खेळाडू आहे आणि आज ती प्रतिभा आपल्याला सिद्ध करायची मैदानावरती. लॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतो. डीप लॉंगआउटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव घेतली जाते. एकेरी धाव संख्येने पहिल्या जोखमीच्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये देवेंद्र हिंदळेकर खर्च करतोय तब्बल 11 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत 40 धावा. 6 चेंडू 40 धावा. पहिल्या डावाचा जर विचार केला तर साहिल सावंतची 10 चेंडूमधील 44 धावाची वादळी खेळी मैदानावरती आणि हे वादळ शेवटपर्यंत शमवण्या अयशस्वी ठरतोय स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ. वरद 11 सिंधुदुर्ग आणि हरकुळ खुर्द गांगवाडीच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. वरद 11 सिंधुदुर्ग संघनायक फक्त वरद 11 सिंधुदुर्ग आणि हरकुळ खुर्द गांगवाडी. गोलंदाजच्या आक्रमणार्थ विकी आपल्याला दिसतोय. अर्थात 6 चेंडू 40 धावांचं लक्ष्य आहे. एक चमत्कारच निश्चित स्टार 11 मसुरे क्रिकेट संघाला अंतिम फेरीचे दरवाजे उघडून देऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूने तीच काम चंद्रा वरद 11 संघनायक यम रेडे कामा पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय. आता मात्र विजयाचं समीकरण 5 चेंडू आणि 34 धावा. 5 चेंडू 34 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा एकतर्फी चाललेला सामना. उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनलचा सामना मैदानावरती. एका बाजूने पाहायला गेलं तर अद्विक स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ आमचे मित्र प्रणितजी दुखंडी यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूने स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ. थोडासा एकतर्फी चाललेला सामना मैदानावरती परंतु चमत्कार निश्चितच चमत्कार
ज्या मैदानावरती पाहायला मिळालाच तर स्टार 11 म्हसुरे क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकेल, परंतु या सामन्यामध्ये वरचढ ठरताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने अद्विक स्पोर्ट म्हसुरे क्रिकेट संघ धावसंख्या धावपलकावर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतंय. या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा, 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 51 धावांचा पाठलाग करताना 21 धावा धावपलकावर. 51 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 30 धावा विजयापासून दूर आहे तो संघ. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. गणेश मेसीच्या बॅट मधून एक गगनचुंबी गगनभेदी षटकार आणि षटकारानं सांघिक धावसंख्या 26 धावा. जी वादळी खेळी पहिल्या डावामध्ये साहिल सावंतनं केली 10 चेंडूमध्ये 44 धावांची, तीच फलंदाजी दुसऱ्या डावामध्ये करणं अपेक्षित होती, परंतु एका बाजूनं प्रारंभिक 27 धावा धावपलकावर. प्रणित दुखंडे साहेबांचा संघ मैदानावरती अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे गतवर्षीचा विजेता संघ हा सेमीफायनल मध्ये धडक मारणारा तिसरा संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये. गतवर्षी सुद्धा सुंदर प्रकारचं प्रदर्शन केलं होतं. जतीन कांबळे असेल, पायस अल्मेडा असेल, दर्पण आचरेकर असेल, या सर्व खेळाडूंनी गतवर्षी सुद्धा दर्जेदार कामगिरी करून कॅडबरी क्रिकेट क्लबला विजेतेपद मिळवून दिलं होतं. तीच कामगिरी आज या वर्षी सुद्धा पाहायला मिळते का? कारण हा संघ आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये गणेश चांगली प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करतोय. तो आमचा गोलंदाज अद्विक स्पोर्ट संघाकडून काय नाव विकी. दरम्यानच्या काळामध्ये थोडासा एकतर्फी झालेला सामना अद्विक स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ जिंकतोय आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. या वर्षीच्या 7व्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय तो अर्थात अद्विक स्पोर्ट मसुरे संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 10 चेंडूमध्ये 44 धावांची कामगिरी केली असा साहिल सावंत ठरतोय या सामन्याचा सामनावीर. त्याचप्रमाणे प्रणित दुखंडे साहेबांकडून साहिल सावंतसाठी रक्कम ₹1000चं पारितोषिक आलेलं आहे, ते सुद्धा आपण स्वीकारायचं. चला साहिल सावंत, आपण आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय आणि सामनावीराचा बहुमान त्याचप्रमाणे या संघाचे संघ मालक सन्माननीय प्रणितजी दुखंडे साहेबांकडून रोख रक्कम 1000चं पारितोषिक आहे, ते सुद्धा आपण स्वीकारायचं आहे. चला साहिल सावंत लगेच लवकरात लवकर फलंदाजी लावून क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन्ही फलंदाज पंच काय गेले, पंच काय ओ पंच चला गेले, ते भुतूत गेले. या वर्षीचा पहिला अंतिम फेरीमध्ये आबा दशावतार रेडी झाले. तुम्ही पेटी तबला लावून घ्या या सोमता आणि पटापट यो सामना संपवचा. आणि याच्यानंतर कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट मसुरे संघाच्या संघनायकांचा संपर्क साधायचा आहे. कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट मसुरे पायस नाही लगेच बाबा हातात धरून ठेवूया. सामना रंगतोय. एका बाजूनं सामनावीर कोण होता आताच्या? आबा 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 सामनावीर कोण? सामनावीर साहिल सावंत. 10 चेंडूमध्ये नाबाद 10 चेंडूमध्ये 44 धावा आणि त्यांना प्रणितजी दुखंडे साहेबांकडून रोख रक्कम 1000. अच्छा, साहिल सावंतला सामनावीर आणि मला प्रणित दुखंडेकडनं 1000 रुपये. धन्यवाद प्रणित दादा. जाऊया उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगतोय. हरकुळ खुर्द गांगोवाडी विनंती करेन साहिल सावंतला सिंधुदुर्ग सन्मान द्यायचा. जोपर्यंत सामना सुरू होतोय मायक्रोफोन मध्ये बदल होतोय, आपण आवाज ऐकूया. मॅन फ्रॉम कुंदे तालुका कुडाळ समीर राणे सर. धन्यवाद आबा. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. हरकुळ खुर्द गांगोवाडी आणि त्यांच्या विरुद्ध वरद 11 सिंधुदुर्ग. काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते वेगळं करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी अगदी प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न हरकुळ खुर्द गांगोवाडी क्रिकेट संघाचा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे.
दत्ता स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला विदर्भ पहिले चेंडूवर दत्ताच्या बॅटमधून एक क्रॅकिंग शॉट चौकार. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू यष्टी रक्षक देखील फंबल झालेत. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय ज्याने दत्ता आणि विदर्भ अशी जोडी मैदानात. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, दुसरा चेंडूवरती सिंगल आली, ती देखील 22च्या स्वरूपात आली आहे. 5 धावा धावपलकावरती यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्ण लढत आहे. सेमीफायनलचं तिकीट मिळवायचे एक संघ पूर्ण लढत आहे. सेमीफायनलचं तिकीट मिळवायचे एक संघ तर पुढील फेरीत दाखल झालाय. अद्विक स्पोर्ट्स मसुरे क्रिकेट संघ पुढील फेरीत दाखल झालाय, परंतु अजूनही या दोन संघातील एका संघाला संधी असणार आहे कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट्स मसुरे क्रिकेट संघासोबत 2 हात करण्याची. कोण कोणावर भारी ठरणार आहे, किती धावांचा पाठलाग करावा लागणार आहे, किती धावांमध्ये रोखलं जाणार आहे, येणारी वेळ येणारे काळ सगळं काही स्पष्ट करून देणार आहे. कारण आपल्या सिंधुदुर्गवासियांची मानाची क्रिकेट स्पर्धा आहे आणि स्वाभिमानाची आणि अभिमानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी झपकन चेंडूवरती पोहोचलेत, धावा रोखलेत आणि पहिले तर मी तर म्हणेन संभाव्य चौकार रोखलाय. अगदी 3 धावा फलंदाजी करण्या अगोदर त्याने आपल्या संघासाठी जमा करून ठेवल्यात. या धावा कुठेतरी चौकार रोखत असताना त्या धावा रोखणं गरजेचं होतं आणि ती जबाबदारी पूर्ण केली. एका धावेने सांघिक धावफलक 9 वरती पोहोचलाय. सिद्धार्थ जटार आदित कणकवली तालुक्यातील कासारडे तरळे गावचा हा सुपुत्र सिद्धार्थ जटार गोलंदाजच्या आक्रमणावरती रफ्तार का सौदागर वेगी ज्याची ओळख बनली आहे असा गोलंदाज. या स्पर्धेतला पहिलं विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने मिळवलं तो गोलंदाज आपल्या स्पेलची सांगता करतोय. पहिल्या षटका अखेरीस सांघिक धावफलक बिना गडाच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती. दोन्ही संघांचा विचार केला तर कणकवली तालुक्यातील हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो, कारण आपल्यातीलच एका संघाला सेमीफायनल खेळायची आहे, त्यानंतर मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, म्हणजे आपल्यालाच खेळायचं आहे ना, आपण देखील आपलं योगदान देणं तेवढंच गरजेचं आहे. स्ट्राईकला आता मात्र दत्ता असणार आहेत. नॉन स्ट्राईक एंडला देवगड तालुक्यातील एक गुणवंत खेळाडू विदर्भ पराडकर पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज त्या दिशेने चेंडू टोलावलाय, जेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल. सिद्धेश सामनाच एवढा गरमागरमीचा आहे की आता सगळीकडे सन्नाटाच पाहायला मिळतोय. यावेळी मात्र थोडासा बॅटवरती चेंडू आला नाही, थोडा लेट आलाय. दिमागेचा चेंडू बॅट अगोदर आली, त्यानंतर बॅटच्या स्टिकर एरियाकडे चेंडू लागतोय. सिंगल कंप्लीट केली आणि सांघिक धावफलक दुहेरीवरती पोहोचलाय 10 वरती. बऱ्याच वेळानंतर विदर्भ पराडकर स्ट्राईक एंडच्या दिशेने. की जो विदर्भ नॉन स्ट्राईक एंड वरून सर्व काही 7 चेंडू पाहत होता त्याला आता संधी मिळाली आहे. त्या संधीचा सोना केल्याशिवाय तो राहणार नाहीये. मोठा फटका अगदी यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका अगदी गोलंदाजाला आरसा दाखवला गेलाय. चेंडू फरार आलाय. एसपीएल षटकार. षटकाराने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 16 धावा. चांगला खेळ विदर्भ याच्याकडून अपेक्षित आहे हरकुळ खुर्द गांगोची वाडी क्रिकेट संघाला आणि तोच खेळ मैदानावरती पाहायला मिळेल का असे अनेक जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते, परंतु त्यावरती सगळ्यावरती पाणी फिरणारी कामगिरी आणि तुमच्या शंकेचं निरसन करणारे फटके मैदानात येऊ लागलेत. गोलंदाज प्रेरित करावं लागणार आहे, प्रेरित व्हावं देखील लागणार आहे. यावेळी खोलवा टप्प्यात चेंडू अगदी पॅडलाईन वरती चेंडू शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. सिंगलला धाव ऍड केली गेली. एका धावेने धावफलकावरती बदल असणार आहे. एका धावेने सांघिक धावफलक पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती. 17चा खतरा कोणत्या संघाला असणार आहे? स्ट्राईकला तर सिद्धेश आहे. प्रेरक सावंत चांगली कामगिरी वापसी करण्याची बिगुल वाजवण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. यावेळी 17चा खतरा फलंदाजी करणाऱ्या संघाला बसलाय, कारण सिद्धार्थ जटार ज्यावेळी झेल खाली आले त्यावेळीच मी मात्र विकेट गेली असं समजून गेलो. एक कोणतरी जिंकणार आहे, एक कोणतरी पराभूत होणार आहे. पण तुमचा खेळ हा जर चांगला असेल तर ज्यावेळी तुम्हाला पुन्हा संधी मिळते ना त्यावेळी तुम्हाला कुठेतरी प्रमोट केलं जाणार आहे. नवीन फलंदाज अक्षय. यावेळी मात्र यष्टीरक्षक फंबल झाले. शॉर्ट थर्डमॅन फंबल आणि यावेळी चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार आलाय. हा चौकार नशिबाचा आहे. ज्यावेळी विजय आणि पराभवाचं गणित घातलं जाणार, विचार केला जाणार, त्यावेळी डोकेदुखी ठरणाऱ्या या धावा असणार आहेत.
एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा असतात त्या कायमच डोकेदुखी ठरत आल्या. सांघिक धावफलक 21 धावा 21. 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाज महेशजी चंदवनकर. 3 धावा 3 षटकांचा सामना आहे आणि या चौकाराने सांघिक धावफलक पाहिलं तर आता 21 वरती पोहोचलाय. या गोलंदाजाजवळ स्पेल आहे आणि हा स्पेल आपला हाताळत असताना व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे. हे युवा खेळाडूंनी हेच तर पाहिजे आहे. महेश चंदवनकर 20 ते 22 वर्ष 2 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांचा क्रिकेटसाठी कसा राहिलाय तर हे त्यांची ओळख आहे. चांगला स्पेल आहे, व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे. मी तर म्हणेन 6 चेंडू हे विविधतेने नटलेले असणार आहेत. पहिला चेंडू लेग कट टाकत असताना फुलटॉस गेला बॅटवरती, त्याला डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिलाय. आलाय SPL सिक्सर. या जुना चेंडू द्या लवकर सर. चेंडू घ्या. क्षेत्ररक्षणात बदल. लेग कट करायचा होता. चेंडूवरती फिंगर्स रोल झाले. चेंडू पिचिंग होणं गरजेचं होतं. चेंडू जर पिचिंग झाला असता तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होता, परंतु हा चेंडू पिचिंग न होता परफेक्ट मिडल झाला. अगदी फुलटॉस चेंडू बॅटवर घेतला आणि फुलटॉस चेंडू कोणाला नकोय? प्रत्येकाला आखूड टप्प्याचे आणि फुलटॉस चेंडू हवेवेशे वाटत असतात. यापूर्वीच्या सामन्यात आपण सावंतची बॅटिंग पाहिली आहे. काय तो अफलातून खेळ. क्रिकेटमध्ये हेच तर टिकवायचं आहे. एका दुर्धर आजारावरती त्याने मात करून पुन्हा एकदा तोच सावंत, आंबडपाल गावचा सुपुत्र, कुडाळ तालुक्याचं रत्न, पुन्हा एकदा दमखंबरी पारी करण्यासाठी सज्ज झालाय. आजारे होतच असतात. आजारावरती तुम्हाला मात करायची असते आणि ते मात करून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटची सेवा करण्यासाठी तो सज्ज झाला. बॅकफूट पंच मैदानात जागा बनवली आणि त्यानंतर 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आता धावा वाढत नाही आहेत, धावा वाहत आहेत. ज्या धावा थांबल्या होत्या, तुमची मिस फील्ड झाली, यष्टांच्या मागे यष्टीरक्षक फंबल झाले, शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगच्या मधून जो चौकार गेला ना, तिथून पुढे धावा रोखणं कठीण झालंय. 31 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद 31 धावा. पुन्हा एकदा लेग कट आणि यावेळी चेंडू आणि बॉलचा संपर्क देखील झालाय. धाव घेण्यापासून नकार दिलाय. कारण विदर्भाला माहिती आहे माझ्या बॅटमध्ये क्षमता आहे, माझ्या मनगटात ताकद आहे. ती क्षमता, ती ताकद या मैदानावर तुला आजमावून दाखवायची आहे. डॉट बॉल आलाय. मित्र म्हणेन सिंगल धाव घेऊन दुसरी धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस केली असती तरी चाललं असतं. कारण नॉकआउटचा सामने आपण खेळतो. एक एक धाव ही सांघिक हितासाठी लाख मोलाची आहे. यावेळी ती ताकद, नजाकत, एलिमिनेशन सगळं काही दुरी देखील मिळाली. चेंडू आला नाही म्हणजे मॅच मोमेंटम पुन्हा शिफ्ट झालं. मॅच बॉल, जो चेंडू चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल करत असतो तो चेंडू मैदानात आला नाही. त्याचा फटका देखील फलंदाजी करणाऱ्या संघाला बसत असतो. हे पा पुन्हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी झाली महेश चंदवनकर सर यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू का असेना निर्धाव हाताळले गेलेत. षटकाची सांगता होते आणि 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावा धावफलकावरती. विजयासाठी 38 धावांची गरज आहे. हरकुळ खुर्द गांगोवाडी क्रिकेट संघ विनंती असेल आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवूया. प्रतीक्षा तर लागली आहे. कॅडबरीज क्रिकेट स्पोर्ट्स मसुरे क्रिकेट संघाला कोणता संघ असणार आहे जो आपल्यासाठी सेमीफायनल मध्ये 2 हात करण्यासाठी येणार आहे? हरकुळ खुर्द गांगोवाडी संघातल्या विनंती राहील त्वरित त्यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हरकुळ खुर्द गांगोवाडी आणि वरद 11 संघाला विनंती राहील आपले 2 धुरंधर फलंदाज त्यांनी मैदानात पाठवायचे आहेत त्वरित. निश्चितच कोण असणार आहे सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा, कोणता संघ असणार आहे? हरकुळ खुर्द गांगोवाडी की वरद 11 सिंधुदुर्ग? त्यासाठीच तर हा सामना होऊ घातलाय. हा सामना आपण याची देई याची डोळा जी स्पर्धा अनुभवतोय ना, त्या स्पर्धेची एवढी क्रेज आहे की आता हे 7वं पर्व देखील यशस्वी होऊ लागलंय. नीटनेटकं नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजनाअंतर्गत चालू असणारी ही स्पर्धा कोणाला नकोय? काही जण गावावरून सुट्टी टाकून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत, तर काही जण मुंबई स्थित असून आज विकली ऑफ आहे, आठवड्याची सुट्टी आहे आणि ते सुट्टी झुगारून देखील मैदानावरती पोहोचलेत. तब्बल 2 ते 3 महिने या संपूर्ण स्पर्धेची जय्यत तयारी आणि त्यानंतर हा दिसणारा दैदिप्यमान सोहळा. हॅलो, अमित धुरी कुठे असेल तरी मंचावर संपर्क साधायचा आहे. अमित धुरी, अमित धुरी हा सातडे सलामीची जोडी मैदानावरती दाखवलं होते. मॅन फ्रॉम तरळे चंद्रा जाधव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची गेली अनेक वर्ष चर्चेत असणारं नाव महेशजी चंदवनकर. आणि पाहिलं तर टेनिस क्रिकेटला सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलेले 2 स्टार, अगदी 20 ते 22 वर्षापूर्वीचा काळ आठवला तर महेशजी चंदवनकर, त्यानंतर त्यांचे बंधू
लारा अशी ही जोडी मैदानावरती आपल्याला अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची अविरत सेवा करणारे खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. परंतु आजच्या दिवशी पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात चंद्रा जाधव आणि त्याच्या साथीने महेश चंदवनकर. गोलंदाज सिद्धेश, चला टाइमर स्टार्ट झालाय, सामना थोडा फास्ट घेऊया. त्यानंतर जो संघ विजयी होणार आहे तो कॅडबरी स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघासोबत 2 हात करणार आहे. परंतु जो संघ पराभूत होणार आहे त्याचा मात्र या स्पर्धेतला प्रवास इथे संपणार आहे. कोणाच्या नशिबी आशा आहे, कोणाच्या नशिबी निराशा आहे, कोणाला घरी जावं लागणार आहे, कोणाला प्रेक्षक बनावं लागणार आहे, कोणाला सेमीफायनल सामन्याचं तिकीट मिळणार आहे, सगळं काही स्पष्ट या सामन्यामध्ये होणार आहे. स्ट्राईकला महेश, नॉन स्ट्राईकला चंद्रा आणि गोलंदाज सिद्धेश. जागा बनवली, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मालवणीत सांगायचं झालं तर कधी ऐरावर आणि कधी बैलावर असं करणारा, क्षणाक्षणाला करवड बदलवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. जिथे लागत नाही कोणाचा ताळमेळ, असा आहे अनिश्चिततेचा क्रिकेटचा खेळ. आणि तोच खेळ मैदानावरती महेश चंदवनकर कधी हिरो तर कधी झिरो ठरवणारा हा खेळ आहे. सिद्धेशने पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली आहे. एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. मैदानावरती जे काही करायचं असतं ते शांत राहून करायचं असतं. त्यासाठी म्हणूनच म्हटलं जातं तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळाला लागत नाही, आणि जो तोंड उघडतो तो गळाला फसला जातो. आणि याचा चांगला अनुभव आमच्या आबा कोचरेकर यांना आहे. नवीन फलंदाज मैदानावरती मंदार गुराव उर्फ बंड्या. मैदानावरती नवीन फलंदाज मंदार गुराव स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतील. थोडासा केविलवाना धावफलक, पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आहे गोलंदाजाला. स्ट्राईक एंडला मंदार, नॉन स्ट्राईकला चंद्रा जाधव. जोपर्यंत चंद्रा मैदानात आहे तोपर्यंत वरद 11 क्रिकेट संघाची जमेची बाजू आहे. कारण पाहिलं तर चंद्रा जाधव जवळ देखील अनुभव आहे, बरीच वर्ष चंद्रा देखील टेनिस क्रिकेट खेळलाय. जागा बनवून फटका खेळलेत, पॉइंट आणि शॉर्ट तडम्यांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, रोखणं कठीण झालंय. आणि पाहिलं तर अखेरच्या क्षणी चेंडूवर ताबा मिळवणं अशक्य झालं. चेंडू फरार, आलाय SPL चौकार. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत छेदत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. बंड्याने सांगून दिलाय मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना मी माझ्या हातून जाऊ देणार नाहीये. वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना एका बाजूने हरकुळ खुर्द गांगोवाडी बचाव चालू आहे. 37 धावांचा पाठलाग चालू आहे. 38 धावांचा जागा बनवली, त्यानंतर फटका खेळला. बरेच फलंदाज पाहिले. सफल होत असताना तुम्ही प्रत्येक वेळी सफल व्हाल असं नाही आहे क्रिकेटमध्ये. तुमची देहबोली गोलंदाजाला जर ओळखता आली तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित, भेदक, कडवा, तिखट मारा देखील केला जाऊ शकतो. आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. आणि गोलंदाजला तेच करायचं आहे. फलंदाज कोणत्या टान्समध्ये आहे, कोणत्या फटका खेळण्याच्या तयारीत आहे, त्याप्रमाणे गोलंदाजी करायची आहे. अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी केली तर मात्र आपला संघ निश्चितच विजयी होऊ शकतो. त्यावेळी देखील तोच फटका, परंतु शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार. अगदी रोलिंग ओव्हर द रोप आला SPL चौकार. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा सामना काहीसा मैदानावरती काही अंशी का असेना सामना दोन्ही संघांसाठी 50-50 आहे. इथून पुढे जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. ती जबाबदारी घ्यायची असेल तर खबरदारी बाळगावी लागणार आहे. फायदा करायचा आहे, कायदा विसरावा लागणार आहे. अडमतडम शॉट खेळावे लागणार आहेत. प्रत्येक फटका कसा सीमारेषेबाहेर चेंडूला घेऊन जाईल यासाठी कुठेतरी शॉट सिलेक्शन करावं लागणार आहे. 8 धावा धावपलकावरती पहिलं षटक. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर रिंगणाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी वाईडिश लॉंग ऑफ आणि थोडासा वाईडिश मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे रिंगणाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत. तर रिंगणामध्ये पाहिलं तर मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर आहे, त्यानंतर शॉर्ट पॉइंट देखील आहे, शॉर्ट तडम्यान देखील आहे, शॉर्ट फाईन लेग आहे.
शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. एक गोलंदाज एक फलंदाज अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. एका निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानावरती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 8 धावा. 38चा पाठलाग आहे, अजून 30 बनवायचे आहेत. यावेळी मात्र एक गेंद उडी 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 और सीधी पेड़ो में जाके टकराई. बराच दूर गेलाय चेंडू आणि शेवट कसा व्हावा, गोड व्हावा ना, तो गोड शेवट झालाय वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघासाठी. शेवटच्या चेंडूवर मोठा आघात केलाय, मोठा ब्लास्ट केलाय षटकाराने. सांघिक धावफलक परावर्तित. 14 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 12 ते 13च्या सरासरीने धावा बनवायच्या. सरासरीचा विचार केला, रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आतापर्यंत ठीकठाक दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. आता जबाबदारी वाढली. इथून पुढे तुम्हाला जबाबदारीचं क्रिकेट खेळायचं आहे ना, मग तुमचं 100% कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज चंद्रा जाधव. डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज, ज्याच्या जवळ टेनिस क्रिकेट तो गलत बात आहे. कोशिश लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय विदर्भ याला. आणि ज्यावेळी तुम्ही ठरवून फटके खेळण्याच्या तयारीत असतात त्यावेळी कुठेतरी मिसटाइम स्ट्रोक तुमच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळत असतात. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्म घेते. ती जिद्द तुम्हाला दाखवावी लागणार आहे. स्ट्राईकला चंद्रा. संघिक धावफलक पोहोचलाय 16 वरती. 38चा पाठलाग मैदानात चालू आहे. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू झाले. 2 चेंडू सिंगल अशा 2 धावा खर्च केल्यात. त्यावेळी मात्र अलॉंग विथ द कार्पेट अगदी हिरवाळीला कुरवाळत जाणारा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचले. सिंगल ऍड केली गेली. एक एक धाव घेत सांघिक धावफलक हलत ठेवायचं आहे असा इरादा दोन्ही फलंदाजांचा आहे. कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे येणाऱ्या चेंडूंवरती आपण निश्चितपणे मोठे फटके देखील खेळू शकणार आहोत. स्ट्राईकला मंदार गुरव. मंदार गुरव यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार असा खेळ आतापर्यंत 15 धावा त्यांच्या बॅटमधून बनवल्या गेलेत. 38चा पाठलाग चालू आहे आणि सांघिक धावफलक 17. त्यावेळी देखील चांगला फटका. बॅटवरती चेंडू एवढा परफेक्ट मिडल झाला ना की क्षेत्ररक्षक पोचण्या अगोदर चेंडू अगदी प्रेक्षक दीर्घेत गेला देखील. चाहत्या प्रेक्षक वर्गात दाडून दिलाय चेंडूला. ज्या ज्या ठिकाणी त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत त्या ठिकाणी चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चौकाराने सांघिक धावफलक 21 धावा धावफलकावरती. नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नाही. ते तुम्हाला मेहनत करून उघडावं लागतं आणि ती मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. आतापर्यंत सांघिक धावफलक पाहिलं तर 21 वरती पोहोचलाय. अजून 17ची गरज आहे. 8 बॉल 17. हा येस सर. पायस अलमेडा खेळासा त्यांनी मंचावरती कैसर येऊन बसलो. काल येऊन बसलो तो. तुका माहिती नाही तो कितको घायर असता तो. आवाज चाला नाही तुमचा. 8 चेंडू 17ची गरज आहे. 8ला 17 बनवायची. स्ट्राईकला फलंदाज गुरव. यावेळी मात्र मोठा फटका पाहावा लागेल. गेंद उड़ी और सीधी स्टैंड में जाके जुड़ी. ऐसी कोई गली नहीं जहां मंदार गुरव की चली नहीं. मंदार गुरवच्या बॅट मधून मोठा आघात केला गेलाय. मोठा ब्लास्ट केलाय. चेंडू फरार आलाय. SPL षटकार. षटकाराने सांघिक धावफलक परावर्तित. 27 धावा. 11ची गरज आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. 7ला 11 बनवायचे आहेत. मंदार गुरव खूप मोठमोठी नावं ही स्पर्धा खेळून गेलेत परंतु किती मोठा खेळाडू असला तरी देखील त्याला प्रत्येक सामन्यात सुरुवात ही शून्यातूनच करावी लागत असते. 10ची गरज आहे. 6ला 10 बनवायचे. चमला सामना थोडा पास घेऊया. नवीन गोलंदाज वेदांत. यास ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. अगदी ड्रोन शूट देखील केले जाते. ही क्षणचित्र आहेत ना ही अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी असतात. या स्पर्धेने काय दिलं तर उद्या पहा कोणाकोणाच्या इंस्टाग्रामला एवढे रील्स व्हायरल होणार आहेत ना. फुल टॉस का मतलब फुली लॉस. लेकिन यहाँ लॉस हुआ. मंदार गुरव को जाना पड़ेगा वापिस डगआउट की रास्ते पे. मंदार गुरव परतीच्या प्रवासाला. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय का? कारण क्रिकेट असं आहे कधी वरद 11 सिंधुदुर्ग तर कधी हरकुळ खुर्द गांगोवाडी संघ.
येस काय सोशल मीडियाचा जमाना आहे गावडे साहेब, त्यामुळे आता प्रत्येकाला तिथपर्यंत जाऊन किंवा कबुतरांचा जमाना गेला, आता सोशल मीडियाचा जमाना आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप यावरून मेसेज येत आहेत, परंतु इथे मिस कॉल आलाय. मिस कॉल वरती सांगितलं गेलंय तू आता थोडा शांत थांब, मला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. परंतु अपराध सर आमचे शांत बसणारे नाही आहेत, शांतीत क्रांती करणारे आहेत आणि ती क्रांती खेळाडू देखील करून दाखवणार आहेत. ती कालच्या सकाळपासून पाहतो अपराध सर एकदम शांत संयमी आहेत, जणू काही त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवली आहे, एवढे शांत आहेत. परंतु शांतीत क्रांती करून दाखवणं ही त्यांची ओळख आहे. गुरु राणे मैदानात आलेत. शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाचा ट्रम्प कार्ड हुकमी एका मैदानावरती आलाय. गुरु राणे येस कणकवली विद्या मंदिरचं मैदान जणू काही ते गुरुच्या नावावर कोणान कोणा करून ठेवलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी 9 ची गरज आहे. 4 ला 9 बनवायचे आहेत. दोन्ही संघ अजूनही जीत कोणता संघ हार मानायला तयार नाहीये, तर दोन्ही संघ जीत सोडायला तयार नाही आहेत. हेच तर क्रिकेट आहे. यावेळी फटका फसलाय का? यस रिव्हर्स स्वीपचा फटका आणि यावेळी फसलाय चंद्र जाधव. ज्या नावाची क्रेज होती, ज्या नावाचा दबदबा होता, तो मात्र हुकुमाचा एक का यावेळी मात्र डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. नाराज असणार आहे चंद्रा, कारण चंद्रा जाधवची आणि टेनिस क्रिकेटची जी ओळख आहे ती कुठेतरी कमी पडली या मैदानावरती. चांगला खेळ अपेक्षित आहे दोन्ही संघांकडून. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. एक मिस कॉल देखील मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो हे दाखवून दिलंय. अगदी एका कर्तव्यदक्ष पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते आणि आज ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सुवर्णाताई आता मिस कॉल मारतायत. मला वाटतं हे 3 चेंडू झाल्यावर फोनच करतील आम्ही जिंकलो म्हणून, परंतु अपराध काका देखील सांगतील आम्ही तुम्हाला जिंकायला दिलं म्हणून तुम्ही जिंकलात. क्रिकेट हेच आहे, विजय विकत घेता येत नाही आणि पराभव विकता येत नाही. त्यासाठी मर्तीचे दोर दोन्ही संघांचे कापले गेलेत. करो या मरो अशी लढाई आहे. पाहिजे तर लढा, नाहीतर लढून मरा, अशी सासा सामना मैदानावरती. मिस टाइम स्ट्रोक आणि या स्ट्रोकवर किती धावा मिळतील ह्या देखील खूप महत्वाच्या आहेत. गुरुने तर स्ट्राईक सोडली आहे, दुसरी धाव कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव आणि परंतु प्रेझेंट्स ऑफ माइंड, तुमच्या डोक्यात काय चाललंय याका खूप महत्व आहे. 2च धावा घेतल्या गेल्या. क्रिकेटमध्ये मित्रांनो प्रेझेंट्स ऑफ माइंड आणि अलर्ट राहणं याकडे खूप बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. यस नो वेट या 3 शब्दांना क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि त्या 3 पैकी एकही शब्द मैदानावरती ऐकू आला नाहीये. 2 धावा ऍड केल्या गेल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 31 धावा. अजून पाहिलं तर मैदानात 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 ला 7 बनवायचे आहेत. यस देवेंद्र हिंदळेकर कोणाच्या तरी अंगात आणावा लागणार आहे. 2 चेंडू 7 धावा. देवेंद्र हिंदळेकर हे त्याचं नाव आहे, परंतु डीडी हे टोपण नाव आहे. एक डी देवेंद्र मधला, दुसरा डी कुठला आहे याची मात्र शहानिशा केल्याशिवाय आम्ही तर गप्प बसणार नाही आहोत. कारण देवेंद्र हिंदळेकरचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि दुसरा डी कोणाच्या नावचा आहे हे मला माहिती आहे, परंतु समस्त सिंधुदुर्गवासियांना देखील समजायला हवं. यावेळी चांगला चेंडू, परंतु लाईन पासून भरकटले सावंत सर. अगदी निसर्गरम्य असा सावंतवाडी तालुक्यातील मोती तलावाच्या बाजूला असणाऱ्या राजवाड्याच्या शेजारी ज्यांचं घर आहे, खासकील वाड्याचे रहिवासी आमचे पंच सर सावंत सरांच्याकडून अवांतरचा इशारा आलाय. 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 ला 6 बनवायचे आहेत. कोण कोणावर भारी ठरणार आहे? स्ट्राईकला फलंदाज सौरभ पंचाळ. हा चेंडू काय फायर चेंडू टाकलाय बघा. यस यस नो नो हा ना ना तूने कॉल किया ना मैंने सुना. यस रासम साहेबांचा आमच्या लक्ष बघा काय आहे तो. सौरभ पंचाळ बाद झालेत. कंपल्सरी चेस आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. बाई या गोलंदाजाला मी तर म्हणेन उचलून घेऊन याची मिरवणूक काढली पाहिजे.
या मैदानावर 10-15 धावा डिफेन्स करणं म्हणजे खूप कठीण आहे आणि त्याहीपेक्षा ज्याने थेट फेक यष्ट्यावरती केली. अगदी काजूचं सीझन चालू आहे आणि आमच्या हरकुळ खुर्दामध्ये भयंकर काजू असतात त्याची आठवण करून दिली. सेलिब्रेशनला कोणीही मैदानात जायचं नाहीये. मॅडम सर्वांना आवरा, कोणालाही मैदानात पाठवू नका. नवीन फलंदाज निवृत्ती. सांघिक धावफलक आतापर्यंत 31 धावा, माफ करा 32 धावा. एक चेंडू 6 धावांची गरज, 1ला 6 बनवायचे आहेत. एक चेंडू 6 धावा, एक हिरो बनण्याची संधी आहे या मैदानावर, स्वतःला सिद्ध करण्याची संधी आणि सिद्ध केला गोलंदाजाने. चला कर्णधार लवकर या. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार हरकुळ संघाचा संघनायक, हरकुळ संघाचा संघनायक, हरकुळ संघाचा संघनायक, हरकुळ संघाचा संघनायक, हरकुळ संघाचा संघनायक. ए हरकुळ संघाचा मालक कप्तान कोणा? कप्तान पटापट ये. हरकुळ संघ, चला हरकुळ संघ कर्णधार आपण थेट या ठिकाणी या. चला हरकुळ संघ तो कप्तान काय? हरकुळ संघ तो कप्तान. अरे लवकर ये. अरे काळोख पडाव तू. हरकुळ संघाचा संघ मालक. चला मित्रांनो थोडं 2 ओव्हर आहे, 2 ओव्हर आता पायस. ए हरकुळ संघाचा संघ नायक कप्तान. अरे बेगी नाही. अरे त्या थांब बरे वाईट